स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पवित्र पोर्टलच्या संदर्भातील नंतर शिक्षकांकरता जो एक काळा नियम म्हणून एक घोषित केल्यासारखं आपल्याला दिसत आहे त्या संदर्भात, नंतर अभ्यास गट 2017च्या संदर्भातील, नंतर जे काही 10% जे कपात केलेल्या जागा आहेत, अपात्र विद्यार्थी आहेत, गैरहजर विद्यार्थी आहे, या संदर्भातील जे नियम आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पहिल्यांदा आपण या चॅनलला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलची जी भरती आहे ही सुरू आहे. 2019 नंतर आता ही भरती आहे सुरू आहे आणि शेवटचा टप्पा विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे. त्यातही काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या मुलाखतीच्या संदर्भातील आपल्याला सर्वांना माहिती आहे. काय काय झालं, एसओपी आहे, इतर गोष्टी आहेत, या सर्व आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे भरतीमधून गेलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहे. एक केसरकर जे आहेत आपले शिक्षण मंत्री, या शिक्षण मंत्र्यासोबतची एक मीटिंग 26/7/2024 ला अमरावती विभागीय संचालक आहेत या कार्यालयामध्ये झाली होती. जे सर्व संचालक होते त्या ठिकाणी, आणि यात विविध विषयावरती चर्चा करण्यात आलेली आहे. शालेय विभागाच्या माध्यमातून जे विषय चालले होते किंवा ज्या गोष्टी चालवल्या जातात त्या संदर्भातील एक विषय आहे. आणि एक परिपत्रक जो अहवाल आहे, हा अहवाल विद्यार्थी मित्रांनो आज म्हणजे काल दाखल केलेला आहे. 11 तारखेला दाखल करण्यात आलेला आहे किंवा काल 11 तारखेला सादर करण्यात आला आहे. मग यामध्ये काय काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलची भरती आहे. ही भरती एसओपी आपल्याला माहिती आहे, एसओपीचं माध्यम आणलं हे ठीक आहे. हा एक नियम त्यामध्ये टाकण्यात आला आहे, ते प्रमाण संपलेलं आहे. नंतर पवित्र पोर्टल ही भरती संपली म्हणजे त्यात एक मुद्दा आहे की ही जर भरती संपली, या भरतीनंतर जे सर्व काही जे काही भरती आहे, संपूर्ण भरती संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवायची आहे. म्हणजे याच्यानंतर पुन्हा पवित्र पोर्टलची भरती होणार नाही. ही भरती समजा तुम्ही शेवटचीच भरती आहे असं त्या ठिकाणी आहे. नंतर ही भरती जी होणार आहे ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भरती होती. म्हणजे चंद्रपूरचा विद्यार्थी हा रत्नागिरीमध्ये पण जॉबला लागू शकत होता, कुठल्याही ठिकाणी हा फॉर्म भरू शकत होता, अर्ज करू शकत होता. परंतु जी होणारी जी भरती असणार आहे ही भरती युनिटनुसार होणार आहे, म्हणजे जिल्ह्यानुसार होईल असं सुद्धा त्या ठिकाणी नियमात त्या ठिकाणी दिलेलं आहे. जी 10% भरती आहे त्याचा सुद्धा त्यात विचार केला जाईल. पुढची जी भरती आहे ही जिल्हानिहायच करावी असं सुद्धा त्या मीटिंग मध्ये शिक्कामोर्तब केलेलं आहे. जी भरती होणार आहे ती भरती यानुसारच होईल, जिल्ह्यानुसार. पण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो शिक्षक भरतीवरचा विद्यार्थ्यांना जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे. कसा अन्याय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्ह्यांचा हा कट ऑफ हा एकदम हाय जाईल आणि काही जिल्ह्याचा कट ऑफ हा एकदम कमी जाईल. विद्यार्थी मित्रांनो, यात विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होणार आहे. यात आपल्याला गाफील लावून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आपल्याला अपोज करावा लागेल, आपल्याला विरोध करावा लागणार आहे. हे महत्वाचं आहे. भविष्यात काय होणार आहे हेच आपल्याला समजणार आहे. सध्या हे जे आहे हे अहवाल सादर केलेला आहे. या अहवालानुसार जर कारवाई केली तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या पायावर धोंडा पडणार आहे, हे नक्की लक्षात असू द्या. त्यानंतर जिल्ह्यानुसार भरती ही जी असणार आहे ही भरती करताच आपल्याला नुकसान सुद्धा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर दुसरा एक मुद्दा त्या ठिकाणी टाकण्यात आला, पेसाचा जो काही विषय आहे तो कोर्टातला विषय आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी शिक्षक भरती या ठिकाणी राबवलेली आहे, ज्या ठिकाणी पेसा भरती आहे त्या ठिकाणी, आणि ते भरती झालेली आहे, सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो एक मुद्दा त्यात आहे. नंतर 10%च्या पदभरती संदर्भात मान्यता मिळालेली आहे. जे गैरहजर विद्यार्थी होते, जे अपात्र विद्यार्थी होते, नंतर जे 10% कपात केलेली भरती होती, 70% म्हणजे 80% भरती होती, त्यातली 70% भरती जी आहे जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे ते ठीक आहे. आणि जी 10% राहिलेली होती ती 10% जी भरती आहे त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. तो पण त्या अहवालामध्ये सादर करण्यात आलं होतं. ते आता भरती होणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याकरता म्हणजे जो अहवाल आहे आणि अजून जे काही जागा राहिलेल्या होत्या संस्थेच्या, आणि या संस्थेच्या जागांकरिता म्हणजे ज्यांनी जागा दिलेल्या नव्हत्या यांना बिंदू नियमावली तयार करण्यासाठी पुन्हा 15 दिवस संस्थांना देऊन पुन्हा ही भरती याच्यात झालं पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी परवानगी देण्याकरिता म्हणजे शिक्षण विभाग तयार आहे. हे झालं. त्यानंतर अभ्यास गटाचा मुद्दा, 2017चा अभ्यास गटाचा जो मुद्दा आहे तो पण विषय महत्वाचा आहे. तो पण आपल्या फेवर मधला विषय आहे, तो पण होणं महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यास गटाचा जो विषय आहे 2017चा तो पण परिपूर्ण होत आहे. यानुसार ही जी भरती आहे ही भरती संपूर्ण होत आहे. आता समोरचा विषय आहे, जे आपले शिक्षक सेवक बांधव आहेत जे पवित्र पोर्टल म्हणून आता लागलेले आहेत, या सर्वांकरिता एक काळा कायद्यासारखा एक नियम या ठिकाणी आलेला आहे आणि तो अर्जाद्वारे या अहवालातून सादर करण्यात आलेला आहे शिक्षण विभागाला. तो असा आहे की जे विद्यार्थी, जे आपले उमेदवार
3 वर्ष शिक्षण सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना नियमित करण्यात येत असते. मग यांना नियमित करण्यापूर्वी पुन्हा त्यांना नियमित जेव्हा 3 वर्ष पूर्ण होईल तेव्हा पुन्हा एक परिषद, शिक्षक परिषद जी आहे आपली, शिक्षण परिषद पुणे आहे, यांच्या माध्यमातून एक पुन्हा परीक्षा घेण्यात यावी कायम करण्यापूर्वी, असं त्या ठिकाणी नमूद आहे. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर कायम करण्यापूर्वी पुन्हा एक परीक्षा घ्या. आणि ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा कोण घेणार आहे, तर उपसंचालक, जे शिक्षक भरती प्रक्रिया आहे पुणे, यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे. आणि या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर पास झाला असाल तर तुम्हाला समोर नियमित करण्यात येईल, अन्यथा नियमित केले जाणार नाही. याच ठिकाणी असं सारखा हा मुद्दा दिसत आहे. म्हणजे हा शिक्षण सेवकांसाठी हा काळा कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विचार करा, आता जे विद्यार्थी लागलेले आहेत किंवा मागच्या ज्या 2017च्या किंवा 2019च्या पवित्र पोटवनमध्ये विद्यार्थी लागलेले आहेत, हे 2010 2008 पासूनचे जे काही परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत आणि जेव्हा डीएड झालेले विद्यार्थी आहेत 12 पर्यंतचे, 12 पासून तर विद्यार्थी मित्रांनो 17 पर्यंत 19 पर्यंत 7-7 8-8 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि त्यानंतर हे शिक्षक झाले. त्या काळामध्ये विद्यार्थी, लक्षात घ्या की शिक्षकाचा शिक्षक मी तुम्हाला सांगितलं की 10वी विद्यार्थी पास झालेला आहे, 12वी पण पास झालेला आहे, काही विद्यार्थी पदवी झालेला आहे. एक पदवी नाही तर 2-2 3-3 पदव्या विद्यार्थ्यांकडे आहे. एक पीजी नाही तर 2-2 3-3 पीजी आहेत. 4-4 विषयात विद्यार्थी एमए आहेत, 4-4 विषयामध्ये पीजी आहेत विद्यार्थी, तरी पण त्यांना परीक्षा द्यावं लागत आहेत. ते 16. त्यानंतर पोरं पीएचडी होल्डर आहेत, जे आता शिक्षक झालेले आहेत ते पीएचडी होल्डर 16. नेट सेट म्हणजे प्राध्यापकाचे जे असणारे जे काही अर्थ आहे, पात्रता आहे, ते सुद्धा पास झालेले विद्यार्थी आहेत. तरी सुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित होण्यासाठी परीक्षा द्यावं लागत आहे. आणि हे तर सोडाच, हे तर अकॅडमिक शिक्षण झालं. पण पदासाठी जे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं आहे ते एक डीएड ची परीक्षा विद्यार्थ्यांनी पास झालेली आहे 2 वर्ष. नंतर विद्यार्थ्यांनी टीईटी पास झालेले आहेत, दोन्ही पेपर, एक पेपर दोन्ही पेपर टीईटी दिलेले आहेत जे पात्र आहेत म्हणून. नंतर पोरांनी सेंट्रलची परीक्षा पास झालेले आहेत काही विद्यार्थी, जे सीटीईटी आहे तेही परीक्षा विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, ते 16. ते त्यानंतर टेट, जे गुणवत्ता विद्यार्थ्यांनी येण्यासाठी टेट पण परीक्षा द्यायला लागत आहेत, त्यामध्येही पोरं गुणवत्ता प्राप्त होऊन ते नोकरीला लागले आहेत. तरीही पुन्हा तुम्हाला नियमित होण्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे हा अट्टहास किंवा हे जे नियम आहे हे कशासाठी? विचार करा की कलेक्टर जरी माणूस होत असेल तर त्याला फक्त प्री आणि मुख्य परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू एवढंच दिलं जातं. साधा एखादा क्लास 2 जर सीडीपीओ सारखा असेल तरी परीक्षा देऊन फक्त एक्झाम देतो आणि इंटरव्ह्यू देऊन तो नोकरी लागत असतो, क्लास 1 सुपर क्लास 1. पण यांना 3-3 4-4 परीक्षा द्यावा लागत आहे, जो क्लास 3चं पोस्ट आहे. विचार करायचा आहे आपल्याला. आणि हे जे नियम आहे हे घातक नियम ठरणार आहे आपल्या सर्व शिक्षक बांधवांना. आणि आपल्याला गाफील लावून चालणार नाही लागणार, कारण आपल्याला एकजूट राहावं लागेल. जे काही शिक्षक बांधव पवित्र पोर्टलमध्ये लागले आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण एकत्र या, आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून यांना अपोज करणं, यांना विरोध करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर हे सर्व आपल्या जे काही शिक्षक बांधव आहे यांना धुळीस मिटवल्याशिवाय राहणार नाही. कारण यामुळे हे जे नियम आहेत हे नियम शिक्षण विभागाला कोण सांगतं, कोणत्या सचिवांना सांगतं, कोणत्या आयुक्तांना सांगतं हेच कळत नाहीये, किंवा शिक्षण मंत्र्यांना सांगतं. हे कोणाच्या डोक्यामध्ये या सर्व गोष्टीचे नियम येतात आणि या सर्व गोष्टी येतात हेच समजत नाही. की धोरणं आणि नीती ठरवणारे लोक कोण असतात याबद्दलही आपल्याला विचार करावा लागेल आणि याला अपोज करावा लागेल. जो परीक्षा होणार आहे, कारण कलेक्टरपेक्षाही जास्त परीक्षा देणारा हा शिक्षक ठरणार आहे, हे पद ठरणार आहे, जे की क्लास 3चं पद असणार आहे. हे विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यावरचा अन्याय आहे हे आपल्याला दिसून येत आहे. याच्या विरुद्ध आपल्याला काम करावं लागणार आहे. सर्वांना गाफील राहू नका, यात डोळे उघडा, आपापल्या मित्रांना समजून सांगा. तो GR जो आहे तो GR वाचा, आपल्यापर्यंत पोहोचवा. इकडे तिकडे शिक्षक ग्रुप आहे त्यावरती पाठवा, जेणेकरून सर्वांना या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण हा जो परिपत्रक आहे, हा जो अहवाल आहे, हा अहवाल हा कालच सादर झालेला आहे. 11 सप्टेंबरला हा सादर झालेला आहे, जो 28 म्हणजे जुलै महिन्यातल्या मीटिंगचा हा अहवाल होता. आणि यानुसार नक्कीच कारवाई होईल असं आपल्याला वाटते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याला विरोध करणं खूप गरजेचं आहे, खूप अति गरजेचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या या जे काही या ज्या जाटक अटी आहेत या संदर्भातही आपल्याला काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या या चॅनलला असेच अपडेट करिता आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.